वॉयज सोल भाग 13. तू रिव्हर राफ्टिंगमध्ये काय घालणार आहेस? गाडीत बसल्यावर आता मात्र तो तिच्या जवळची एक चेअर रिकामी ठेवून त्याच्या बाजूच्या चेअरवर बसला. मला नाही जायचं रिव्हर राफ्टिंगला. तिच्या या बोलण्यावर त्याने थोडीशी त्याची मान हलवून तिच्याकडे कान तिरपा करत तिला सॉरी म्हटलं. मला भीती वाटते म्हणून मला नाही जायचं रिव्हर राफ्टिंगला. तू कधी केलं आहेस रिव्हर राफ्टिंग? रिव्हर राफ्टिंग एक स्किल डेव्हलपमेंट म्हणून नास खूप चांगल्या प्रकारे शिकलेली होती, पण आता ती नास त्रिवेदी म्हणून त्याला मुद्दाम म्हणाली. हो, मी खूप वेळा केली आहे आणि त्यात घाबरण्यासारखं काही नाही. आणि त्यात जे राफ्टर गाईड आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत. मी त्यांना सांगेल तसं तुझ्यावर लक्ष ठेवायला. नाही, नको. तू येणार असशील सोबत तर सांग. दुसरं कोणासोबत जायची माझी इच्छा नाही. तो तिला काही उत्तर देईल त्याआधीच त्याला पुढच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने आवाज दिला आणि मग तो उठून त्याच्यापर्यंत गेला. त्या दोघांचं काहीतरी संभाषण झालं. त्यानंतर अमितने त्याच्या मोबाईलवरून काही कॉल्स लावले. अमितकडे आणि त्या व्यक्तीकडे बघून ते दोघेही काहीतरी टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटत होते. त्यामुळे नाजने तिची इच्छा असून पण त्याला तिच्यासोबत बसण्यासाठी बोलावलं नाही. गुड आफ्टरनून ऑल. त्या दोघांकडे बघत गाडीतले सगळेच काय झालं म्हणून प्रश्न विचारू लागले. मग गाडीतला एन्जॉयमेंट कमी होऊ नये म्हणून अमितने नानाला रिव्हर राफ्टिंगची माहिती सर्वांना पुरवायला सांगितली आणि तो मात्र त्याच्या मोबाईलमधून पुन्हा काही कॉल्स लावत बसला. आता आपण सगळे जात आहोत बालीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंगसाठी. ही रिव्हर राफ्टिंग प्रामुख्याने आयम नदीवर होते, जी तिच्या मध्यम वेगाने प्रवाहामुळे नवशिक्यांसाठी आणि कुटुंबांसाठी आदर्श मानली जाते. उबूद परिसरातून राफ्टिंग करताना भातशेती आणि जंगलाच्या दृश्यांचे आश्चर्यकारक दृश्य दिसतात. राफ्टिंग करताना हिरव्यागार जंगलातील लँडस्केप, धबधबे खूपच सुंदर दिसतात. इथे काही ठिकाणी हिरव्यागार झाडांमधून वेगवेगळ्या आकृतीही बनवण्यात आल्या आहेत, ज्या राफ्टिंगच्या वेळेस बघायला खूपच सुंदर दिसतात. या राफ्टिंगला जाण्यासाठी आणि राफ्टिंगवरून परत येताना सुद्धा तुम्हाला 400 ते 450 पायऱ्यांचं अंतर पार करावं लागतं. त्यामुळे ज्यांच्या पायाला काही त्रास असेल त्यांनी राफ्टिंगच्या वरच्या भागात असलेल्या कॅफेमध्ये बसून घ्यावे. तिथेच सगळ्यांच्या लंचची व्यवस्था करण्यात येईल. पण हा रिव्हर राफ्टिंग सेफ असतो ना? मागच्या वेळेच्या बाली स्विंगच्या अपघाताची आठवण ठेवून एका पॅसेंजरने नानाला प्रश्न केला. राफ्टिंग पोहणाऱ्यांसाठी नेहमीच सुरक्षित असतात, पण कोणत्याही बाह्य क्रियाकलापात दुखापत होण्याचा धोका नेहमीच असतो. परंतु राफ्टिंग हा सर्व वयोगटातील आणि क्षमता असलेल्या लोकांसाठी एक सुरक्षित खेळ मानला जातो. बहुतेक राफ्टिंग टूरमध्ये सुरक्षा सूचना, लाईफ जॅकेट, हेल्मेट, अनुभवी मार्गदर्शक, नदीत ये-जा करण्याची आणि तिथून जाण्याची व्यवस्था तुम्हाला मदत करणाऱ्या प्रशिक्षित प्रशिक्षकाची असतात. नदीच्या सुरुवातीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडे चालणे आणि चढाई करणे आवश्यक असू शकते, जरी ते खूप कठीण नसले तरी. तिथे जाण्यापूर्वी आपण तिथली हवामानाची परिस्थिती तपासली आहे, कारण मुसळधार पाऊस, पाण्याच्या पातळीवर आणि वेगाने होणाऱ्या प्रवाहावर परिणाम आपल्या राफ्टिंगवर होऊ शकतो. तुम्ही सगळ्यांनी ओले होऊ शकतील असे कपडे घाला आणि मौल्यवान वस्तूंसाठी वॉटरप्रूफ बॅग वापरा. व्हाईट वॉटर राफ्टिंगमध्ये 9 जणांपर्यंतच्या क्षमतेच्या मोठ्या फुगवता येणाऱ्या राफ्टला चालना देण्यासाठी सिंगल ब्लेड पॅडल्सचा वापर केला जातो. पण आम्ही तुम्हा सर्वांना सुटसुटीत राफ्टिंग करता यावी याकरता फक्त 9 जणांच्या क्षमतेच्या घ्यायला सांगितले आहे. हा राफ्ट सहसा रॅपिड्सच्या अशा भागातून पॅडल केला जातो, जिथे पाणी वेगाने आणि वेगवेगळ्या दिशेने वाहते, ज्यामुळे पाणी फेस येते आणि पांढरे होते. म्हणूनच याला व्हाईट वॉटर रिव्हर राफ्टिंग म्हटलं जातं. नानाने सगळ्यांच्या शंका काढत राफ्टिंगबद्दल माहिती सांगितली. थोड्या वेळात ठिकाणावर पोहोचताच सगळे गाडीतून खाली उतरून चेंजिंग रूमकडे वळले. तू खरंच नाही जात आहे राफ्टिंगला? काही वयोवृद्ध लोक कॅफेत बसणार होते, तसे त्यांची सोय लावून तो बाहेर आला तर त्याला नाज एकटीच उभी दिसली. तसं त्याने तिच्याजवळ जाऊन विचारलं, तुला म्हटलं ना मला नाही जायचं, आणि तसंही तू बिझी आहेस. मगाशी ज्या व्यक्तीचं काम करण्यासाठी तो उठून गेला होता त्या व्यक्तीकडे बघत तिने म्हटलं, अगं स्विंगच्या ठिकाणी त्या दवेचा मोबाईल राहिला, त्यासाठी माणूस पाठवून तो मोबाईल मागवून दिला. आता येईलच थोड्या वेळात. बरं झालं, नाहीतर किती साऱ्या मेमरीज आणि किती सारे कॉन्टॅक्ट नंबर हरवले असते. ती थोडीशी हळहळली, पण तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटून त्याने तिच्याकडे बघून म्हटलं, तू ते फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबरचं काय घेऊन बसलेस? 1,00,000-1.5 लाखाचा फोन होता त्याचा. इट्स जस्ट मटेरियल लॉस. मोबाईल काय, मोबाईल तो केव्हाही घेऊ शकतो, पण खरा लॉस तर तेव्हा झाला असता जेव्हा त्याने इतक्या दिवस फिरून मेमरी म्हणून काढलेले फोटो हरवले असते. तिने 2 पावलं पुढे चालत जाऊन म्हटलं,
नाज 1,00,000-1,50,000चा विषय होता तो, तुला त्याचं काहीच वाटलं नाही. आता मात्र त्याने खांदे उडवले. बरं ते सोड, तू चेंज कर, मी इथली व्यवस्था बघून येतो तुझ्यासोबत. मला राफ्टिंगला जायचं नव्हतं त्यामुळे मी काही कपडे पण नाही आणले. तिने अजून एक कारण पुढे केलं, तसं तो त्याची मान नकारात हलवत कॅफेत निघून गेला. हे घे आणि पटकन चेंज कर, मी पण चेंज करून आलो. त्याने तिच्या हातात एक पिशवी ठेवली आणि तो चेंजिंग रूमकडे गेला. तसं त्या पिशवीकडे आणि चेंजिंग रूमकडे जाणाऱ्या त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थोड्या वेळाने सगळेच भल्या मोठ्या पायऱ्या उतरून राफ्टिंगला पोहोचले. त्याने त्या दोघांसाठी एक स्पेशल बोट राखून ठेवायला सांगितली होती. सगळे निघून गेल्याच्या थोड्या वेळानंतर नाज आणि अमित सुद्धा सोबतच निघाले. पाण्यात रिव्हर राफ्टिंग करताना नाज मुद्दाम घाबरल्याची आणि पडल्याची ऍक्टिंग करायची आणि तो तिला त्याच्या दोन्ही हातांनी व्यवस्थित सांभाळून घ्यायचा. तिला फार मज्जा वाटत होती. राफ्टिंग तिने खूप वेळेस केली होती, पण त्याच्यासोबत हा काहीतरी वेगळाच अनुभव होता. थोड्या वेळात ते त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचले. आता पुन्हा एकदा त्यांना पायऱ्या चढून कॅफेमध्ये जायचं होतं. त्यांच्या मागे अमितला ओळखणारा एक राफ्टर गाईडही चालत होता. या दोघांच्या चालू असलेल्या गप्पा त्याला समजत नसल्या तरी दोघांची चालू असलेली मज्जामस्ती बघून तो अमितला म्हणाला, इज शी युअर वाईफ? आता मात्र त्या दुसऱ्याच्या तोंडून वाईफ ऐकून तिच्या अंगावर गुजबम्स आले. तेवढ्यात तिला आठवला तो प्रेम सिंघानिया. काय झालं यार तुला? तुला नेमका राग कशाचा आला आहे? रिव्हर राफ्टिंग नंतर नाज थोडी शांत शांत अशीच होती. तिने दुपारी लंच तर केला होता, पण रात्री डिनरसाठी ती आली नव्हती. नाहीतर मला कशाचा राग येईल? काय रे, त्या दवीचा मोबाईल मिळाला का मग? ती विषय बदलत म्हणाली आणि गेटकडे चालू लागली. मी कधी ट्रिपवर कोणाशी जास्त फ्रेंडली होत नाही, म्हणून त्याला असं वाटलं आणि त्याने विचारलं. मला माहिती आहे तुला त्या माणसाचं तसं विचारण्याचा राग आला. तो सुद्धा तिच्याबरोबर चालू लागला. चालत चालत आता ते पुन्हा एकदा स्ट्रीटवर फिरायला लागले. ठीक आहे ना, माणसाला गैरसमज होत राहतो आणि मला खरंच राग आलेला नाही. ते जाऊ दे, मला एक सांग, उद्याच्या दिवस आपल्या आय टर्नरीमध्ये काय आहे? उद्या काही नाही. इथे काही छोटे छोटे आयलँड आहेत, कुठे झू, कुठे वॉटर पार्क. म्हणजे एकंदरीत उद्या ज्याला ज्या ठिकाणी जायचं त्याने तिथे फिरायला जायचं. उद्याचा दिवस फ्री आहे. मग तू काय करणार आहे उद्या? मी उद्या रूममध्येच कपडे धुवेल. मी इथे 15 दिवस झाले आलो आहे आणि अजून 5 दिवस राहणार आहे. माझे सगळे कपडे घाण झाले आहेत, तर उद्या मी ते सगळे कपडे धुवून टाकेल. त्याने तिला सांगितलं. तसं तिने तिचं नाक आकसलं. काय यार हा, एवढी हॉट मुलगी त्याला समोरून विचारते आहे आणि हा काय तर लॉन्ड्री बॉयसारखे कपडे धुण्याची गोष्ट करतो आहे. या रियाने घेतलेल्या कपड्यात मी हॉट नाही दिसत का? तिने मनातच स्वतःशीच बडबडत रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीच्या आरशात स्वतःचं निरीक्षण केलं. चांगली तर दिसते आहे. मला वाटते याचा चष्मा खराब झाला असेल. आता काय करू यार, मला तर याच्यासोबत दिवस घालवायचा होता. पण हा आहे की. तिने दोन्ही हात तिच्या नाईट पॅन्टच्या खिशात टाकले आणि थोडंसं आजूबाजूला बघत त्याला म्हणाली, मला तर वाटलं होतं तू उद्या दिवसभर तुझ्या गर्लफ्रेंडसोबत बोलशील, कारण असंही तुला रोज काही वेळ मिळत नाही आणि तू या लोकांच्या इतकं मागे मागे करत असतोस की हे लोक सुद्धा तुला आवाज दिल्याशिवाय घशाखाली पाणीही उतरवत नाही. ते दोघे पुन्हा चालू लागले. मला कोणी गर्लफ्रेंड नाहीये, म्हणजे असं नाही आहे की मी कधी कोणती गर्लफ्रेंड बनवली नाही. कॉलेजपासून हे सगळे खेळ खेळून झाले आहेत, पण आता नको वाटतं. आता लाईफवर फोकस करायचा आहे. त्याने आकाशाकडे बघत म्हटलं. ठीक आहे ना, पण दिवसभर फक्त धावपळच करत राहतो. मग कपडे सगळे लॉन्ड्रीला देऊन आराम कर. लॉन्ड्रीला कपडे देऊ शकतो, ते काही टेन्शन नाही. पण कसं आहे, माझ्या इथल्या सगळ्या खर्चाचं बिल मला कंपनी देते. अगदी मला इथे पाणी सुद्धा स्वतःच्या खर्चाने घ्यावं लागत नाही. मग मी फक्त लॉन्ड्रीचं बिल घेतो आणि कपडे मात्र स्वतःच धुतो. मी मुंबईला फ्लॅट बुक केला आहे. पप्पांची फक्त एवढी एकच इच्छा पूर्ण राहून गेली की त्यांना स्वतःचं घर बघायचं होतं. त्या घरासाठी त्यांनी जवळजवळ 70 लाख जमा केले. पण आता काय उपयोग त्या पैशांचा? ते तर नाही, पण मम्मी आहे आणि मला मम्मीला तिच्या स्वतःच्या घरात न्यायचं आहे. एवढ्या पैशात मुंबईला घर तर मिळून जाईल, पण घराचा इंटेरियर पण तर बघावं लागेल. त्यासाठीच माझी थोडी जमवाजमव चालू असते. तो पहिल्यांदा तिच्याशी त्याच्या फॅमिलीविषयी बोलत होता.
त्याला थोडं इमोशनल झालेलं बघून तिला समजत नव्हतं त्याच्याशी काय बोलावं, कारण ती खूप प्रॅक्टिकल विचारांची होती आणि तिने ही फेज कधीही हाताळली नव्हती. ठीक आहे, होईल सगळं नीट. त्यात एवढा काय विचार करायचा, धू तू कपडे बाथरूममध्येच. तिने त्याला पुन्हा विषयावर आणलं. तुझा काय प्लॅन आहे? उद्या मस्त प्लॅन आहे. उद्या पूर्ण दिवस मी एक कपडे धुणारा मुलगा बघणार आहे. तिने त्याला सांगितलं तसं पहिल्यांदा त्याच्या लक्षात आलं नाही, पण जसं त्याच्या लक्षात आलं त्याने त्याचे दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि तिच्याकडे रोखून बघितलं. तसं तिने त्याला तिचे दात दाखवले. व्हेरी फनी. त्यापेक्षा आपल्या इथून वेगवेगळ्या स्पॉटवर गाड्या जाणार आहे, तिथे जा. एक तू नुसा पेनेडाला जा. तसं पाहिलं तर मला वर्थ ऑफ मनी वाटतं, पण तुला समुद्रावर फिरायला आवडतं तर तू तिथे जा. तुला कसं माहीत मला समुद्र आवडतो? त्याच्या निरीक्षणाचं तिला आश्चर्य वाटलं, कारण तिने एवढ्या दिवसात त्याला कधीही सांगितलं नव्हतं की तिला समुद्र आवडतो. तुझ्या व्हॉट्सअप डीपीच्या फोटोवरून, आणि मी बघितलं आहे, जिथेही वाहतं पाणी असतं तिथे तू एकसारखं त्या पाण्याकडेच बघत असते. आता तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली आणि तिने तिची मान होकारात हलवली. हो, समुद्रावर जाण्याची इच्छा तर माझी आहेच, पण उद्या नाही. का? उद्या का नाही? तुला चांगली जाण्याची संधी मिळते आहे आणि आपल्या ग्रुपमधली वृषाली पण तिकडेच जाते आहे. तू तिच्यासोबत चालली जा. त्याने वृषालीचं नाव घेतलं तसं नाजने तिचं नाक मुरडलं. नाही, मला खरं तर उद्या तुझ्यासोबत फिरण्याची इच्छा होती. अमित कसा आहे ते बघण्याची इच्छा होती. पण ठीक आहे, तुझा जर उद्याचा प्लॅन तयारच झाला आहे तर मी उगाच डिस्टर्ब नाही करणार. तिने आता हळूहळू तिच्या मनातलं बोलून दाखवलं. तसं तो 2 पावलं चालत तिच्या पुढे येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे बघत म्हणाला, तू तू खरंच उद्या माझ्यासोबत फिरायला येणार? खरंच येणार? त्याला तिच्या बोलण्याचा विश्वास वाटत नव्हता. ते बघून ती हसली. हो येणार, पण जर तू बाईक मागवली तर. ती त्याला हसतच म्हणाली आणि पुन्हा पलटून हॉटेलच्या दिशेने चालू लागली. तसं त्याने सुद्धा एका हाताने त्याचं डोकं खाजवलं आणि तिच्या मागे मागे चालू लागला. क्रमशः. काय वाटतं, अमित बाईक अरेंज करेल का? नाज आणि अमित उद्या ठरल्याप्रमाणे एकत्र वेळ घालवू शकतील का? बघूया पुढच्या भागात. ह्या भागाला लाईक आणि कमेंट्स करा, तसंच चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.